याच महत्त्वाच्या विषयावर अधिक चर्चेसाठी आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे स्वतः जोडले गेलेत। सतीशजी, प्रति बॅरल कच्च्या तेलाचे दर आता $70च्या खाली आल्यानं भारताचं अब्जावधी डॉलर वाचणार आहे। किती फायद्याचं आहे ही सगळ्यात आत्ता निर्माण झालेली परिस्थिती? नक्कीच विचारते। आज घडीला साधारणतः $70 प्रति बॅरलच्या आसपास जागतिक स्तरावर तेलाच्या किमती आहेत। पहिला सगळ्यात मिलियन डॉलर क्वेश्चन आहे की खरोखरच या 65 ते $70 प्रति बॅरल या किमती ज्या आहेत किती काळ त्या ठिकाणी टिकणार आहेत। जर खरोखरच ज्या प्रकारची चर्चा सुरू आहे आणि ज्या प्रकारे अपेक्षा आपण त्या ठिकाणी करतोय की हा वेस्ट एशियन क्रायसिस, पश्चिम आशियामधला संघर्ष काही अंशी निवळला आणि त्याहून महत्वाचं होर्मुझची सामुद्रधुनी जर खुली त्या ठिकाणी झाली तर साधारणतः $70 प्रति बॅरल पर्यंत या किमती त्या ठिकाणी राहतील। आणि असं जर झालं तर भारताचा नक्कीच फायदा होईल, कारण आपण जाणतो की दुर्दैवानं भारताचं जे आहे पेट्रोलियम प्रॉडक्टसाठी त्याचबरोबर नॅचरल गॅससाठी अवलंबित्व मोठ्या प्रमाणामध्ये साधारणतः 88% आपण या सगळ्या गोष्टींची आयात त्या ठिकाणी करत असतो। आणि एक साधारणतः $10 प्रति बॅरल जर आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती वाढल्या तर आपल्याला साधारणतः 18 ते 20 बिलियन डॉलर एवढा जो आहे वार्षिक भूर्दंड आयातीच्या स्वरूपामध्ये जे आपल्याला त्या ठिकाणी भोगावा लागतो। तर एकूणच आज घडीला तेलाच्या किमती अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे लवकर त्या ठिकाणी खाली घसरल्या आहेत। अपेक्षा करूया की येणारा काही काळ हे सगळं असंच त्या ठिकाणी राहील आणि नक्कीच भारताच्या अर्थव्यवस्थेला याचा त्या ठिकाणी फायदा होईल, कारण आपण जाणतो जर तेलाच्या किमती वाढल्या तर ऑटोमॅटिकली त्याचा स्पायरलिंग इम्पॅक्ट हा अर्थव्यवस्थेवर आणि महागाईवर त्या ठिकाणी होतो। आज घडीला तरी वाटतंय की तेलाच्या किमती ज्या $70 प्रति बॅरलच्या आसपास आहेत, पण मी साशंक आहे की खरोखरच येणारे काही आठवडे हे त्या ठिकाणी टिकेल का? बरोबर आहे। मात्र सतीशजी, काय आहे की अर्थव्यवस्थेवरती त्याचा ताण आपण सगळ्यांनी अनुभवला। सर्वसामान्य माणसाला फक्त एवढंच हवंय की इंधन स्वस्ताईकडे त्यांचे डोळे लागून आहेत। सर्वसामान्यांना दिलासा देणं या परिस्थितीमध्ये शक्य होईल का आणि त्याला लागणारा कालावधी किती असेल? भारत सरकारची अधिकृत भूमिका सांगतो। हरदीप सिंग पुरी जे आपले केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी अधिकृतरित्या सांगितलं की लगेच जे आहे तुम्ही काही म्हणजे रिटेल लेवलवर ग्राहकांच्या तुमच्या आमच्या स्तरावर जे आहे पेट्रोल किंवा डिझेलच्या किमती कमी होणार नाहीत। आणि ते त्याच्यासाठीचं लॉजिक जे सांगतायत की आज घडीला तुमच्या आमच्यापर्यंत जे तेल येतंय तर ते आपल्या तेल कंपन्यांनी ऑलमोस्ट 6 ते 8 आठवडे अगोदर घेतलेलं आहे। म्हणजे 2 महिने अगोदरची आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमत होती ती युद्धाच्या वेळेस जी आहे ती जास्त होती, म्हणून अजून सुद्धा ऑइल मार्केटिंग कंपनीजला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे। म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की ऍटलिस्ट पुढचे जे आहेत 6 ते 8 आठवडे लागतील जर खरोखरच अशी परिस्थिती राहिली तर काही अंशी पेट्रोलियम पदार्थाच्या किमती कमी करण्यासाठी। आणि आतापर्यंतचा अनुभव पाहता खरोखरच ज्यावेळेस पेट्रोलियम पदार्थाच्या किमती वाढतात त्या खरोखरच कमी होतात का? सामान्य माणसांचा अनुभव तसा नाही, पण मला वाटतं की एकूणच सगळी परिस्थिती पाहता साधारणतः 10 ते 12 रुपये प्रति लिटर जर किमती त्या ठिकाणी वाढलेल्या असतील तर एक 2 ते 4 रुपये प्रति लिटर किमती या येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये जर सगळी अशीच परिस्थिती राहिली तर कमी होऊ शकतील। पण 100% 10 ते 12 रुपये वाढलेलं पुन्हा एकदम जे आहे म्हणजे युद्धपूर्व जी परिस्थिती होती त्यावेळेसच्या किमतीवर येईल अशा प्रकारची जी आहे शक्यता मला वाटत नाही। बरोबर आहे। युद्धाचं सावट सुरू असताना सतीशजी, पंतप्रधानांनी एक आवाहन केलेलं होतं की सर्वसामान्यांनी इंधन जे आहे त्याचा मर्यादित वापर करावा, लागेल तितकाच त्याचा वापर करावा। मात्र आत्ता या परिस्थितीनंतर तरी रुपयाचं अवमूल्यन थांबून रुपया स्थिर होईल का किंवा तो मजबूत होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे का, हा आशावाद ठेवायला हवा का आणि त्याला लागणारा पुढच्या काळातला कालावधी कधी असेल की ही परिस्थिती पुन्हा एकदा निवळेल? नक्कीच इराण युद्धानं माझ्या मते भारताला खूप काही शिकवलं आणि त्यातला एक सर्वात महत्वाचा धागा म्हणजे एनर्जी सिक्युरिटी। एकूणच सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जाणवलं की एक प्रकारे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह हा भारताकडे जास्त त्या ठिकाणी असावा। त्याचबरोबर फक्त पेट्रोलियम रिझर्व्ह नाही तर नॅचरल गॅसेसशी संबंधित सुद्धा जो आहे राष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी गॅस रिझर्व्ह असावा। आणि जर लॉंग टर्म मध्ये भारताला कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर एक प्रकारे जी आहे आपली समग्र शक्ती जर मजबूत करायची असेल, इमर्जिंग सुपर पॉवर म्हणून बनायचं असेल तर या एनर्जी सिक्युरिटी लक्ष द्यावं लागेल। आणि त्यासाठी प्रत्येक भारतीयानं एक प्रकारे ही आपलं जे अवलंबित्व मुख्यतः या फॉसिल फ्युएलवर म्हणजे या इंधनावर जे आहे ते कमी करावं लागेल। एका बाजूला भारत सरकार प्रयत्न करत आहे ग्रीन एनर्जीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, तर दुसऱ्या बाजूला पेट्रोलियम पदार्थ किती कमीत कमी आपल्याला वापरता येतील, काटकसर करता येतील याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागणार आहे। आणि एकूणच तुम्ही जे रुपया मजबूत होण्याविषयी त्या ठिकाणी सांगितलं, जर पेट्रोलियम पदार्थाच्या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी त्या ठिकाणी झाल्या, त्याचबरोबर गोल्डचं इम्पोर्ट आपण त्या ठिकाणी कमी केलं
आणि एकूणच अमेरिकन बाजारामध्ये सुद्धा जे काही इम्पॅक्ट होतात त्या अनुषंगाने आपण विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये काही अंशी रुपया जो आहे तो मजबूत होईल. ऑलमोस्ट 96-97 रुपयापर्यंत प्रति डॉलर जो त्या ठिकाणी घसरला होता तो पुन्हा 94-95 पर्यंत येण्याची शक्यता आता पुन्हा निर्माण झालेली आहे. बरोबर आहे. मात्र या परिस्थितीमध्ये एका विषयाला हात घालणं अत्यंत गरजेचं आहे आणि अगदी थोडक्यात त्याच्याविषयी आपण चर्चा होणंही अपेक्षित आहे. सतीशजी, काय आहे की खोमेनींच्या अंत्यसंस्कारापर्यंत अमेरिकेनं इस्रायलकडून इराणच्या 2 नेत्यांच्या हत्येचा धोका वर्तवलेला आहे आणि हा इशारा गांभीर्यानं घ्यायला हवा अशी परिस्थिती आहे का? कारण कुठेतरी आत्ता सगळं काही निवळत असताना जर पुन्हा चुकून हल्ला केला, 2 नेत्यांच्या हत्या झाल्या, तर मात्र परिस्थिती पुन्हा एकदा चिघळू शकते. काय वाटतं या बाबतीत? चुकून हल्ला नाही, तो मुद्दामहून हल्ला होण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे. कारण आपल्याला माहिती आहे साधारणतः 1 आठवडा हे सगळं फ्युनरल त्या ठिकाणी चालणार आहे आणि अमेरिकेची आज घडीला ध्येय धोरणं वेगळी आहेत, पण इस्रायलसाठी एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे. बेंजामिन नेतन्याहूच्या राजकारणासाठी हे युद्ध चालू असणं हे आवश्यक आहे. म्हणून इस्रायल सारखा प्रगत देश ज्यावेळेस मी म्हणतो सर्व्हिलन्स स्टेट, ज्याच्याकडे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे, लेटेस्ट इंटेलिजन्स इनपुट्स आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाट पाहूया खरोखरच 1 आठवड्यामध्ये असं काही इस्रायल करतो का डिप्लोमसी अमेरिकेद्वारे जी सुरू केलेली आहे त्याला त्या ठिकाणी यश मिळतं हे 1 आठवड्यानंतरच आपल्याला सांगता येईल. पण ती शक्यता आहे का? नक्कीच ती भीती आहे. धन्यवाद सतीशजी, तुम्ही आलात आणि या सगळ्या परिस्थितीबाबत इतकं व्यवस्थित असं विश्लेषण केलं, आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगितलं, त्यासाठी धन्यवाद. तर हे होते आज दिवसभरातील 2 अतिशय महत्त्वाचे निर्णय जे आपल्या आयुष्यावरती परिणाम करणारे ठरतील आणि येत्या काळात येत्या 5 तारखेला नेमकं काय घडतं याकडे देखील आमचं लक्ष असेलच. तुर्तास आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.